Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. केदारनाथजवळ आर्यन एव्हिएशनचं हेलिकॉप्टर कोसळलं, 7 जणांचा मृत्यू. सोनप्रयागच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळलं. मृतांमध्ये यवतमाळमधील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश असल्याची माहिती. अहमदाबादमधील घटनास्थळावरून आतापर्यंत 275 जणांचे मृतदेह सापडले. तर आर्यननं उत्सुकतेनं व्हिडिओ बनवला तेव्हाच दुर्घटना घडली. आर्यनचा मित्र राजनं सांगितला किस्सा. विमान अपघातातील 31 मृतदेहांचे डीएनए नमुने कुटुंबियांशी जुळले. आतापर्यंत 12 मृतदेह नातेवाईकांना सोपवले. मात्र विजय रुपाणींच्या मृतदेहाची अजून ओळख पटलेली नाही. डॉक्टर पटेल यांची माहिती. फडणवीस राज ठाकरेंमधील चर्चेची माझ्याकडे इत्थंभूत माहिती. फडणवीस एकाच वेळी सगळ्यांना खेळवू पाहतात. प्रत्येक पक्ष आपल्या तालावर नाचतो असं फडणवीसांना वाटतं. संजय राऊतांचा रोखठोकमधून दावा. अजित पवार माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमन पदासाठी उमेदवार. बारामतीत माझ्या एवढा उजवा उमेदवार मिळाला तर मी बाजूला होईन. अजित पवारांची प्रतिक्रिया. तुम्ही एकदा दोघांना संधी दिली, आता आम्हाला संधी द्या. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. आरएसएस आणि भाजपच्या समन्वय समितीची नागपुरात बैठक. मुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळेंसह विदर्भातील भाजपचे सर्व आमदार आणि खासदार उपस्थित. पालिका निवडणुकांसाठी ठाकरेंची सेना ऍक्टिव्ह मोडवर. उद्धव ठाकरे शिवसेना भवनात शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आज घाटकोपरमध्ये संकल्प शिबिर. पवारांसह सर्व नेते संकल्प शिबिराला उपस्थित राहणार. पंतप्रधान मोदी उद्यापासून 5 दिवस परदेश दौऱ्यावर. मोदी 16 आणि 17 जूनला होणाऱ्या G7 परिषदेला उपस्थित राहणार. मोदी कॅनडासह सायप्रस, क्रोएशियालाही भेट देणार. मुंबईसह कल्याण, डोंबिवलीत जोरदार पाऊस. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. पुण्यात लवासाकडे जाणाऱ्या मुठा घाटात पावसाची धुवाधार बॅटिंग. घाटातील दगडमाटी वाहून गेली. मुसळधार पावसामुळे पुणे कोलाड महामार्गावरील पौडजवळ मुख्य रस्त्यावर पाणी. मुसळधार पावसामुळे कोकणातील रस्त्यांना नदीचं स्वरूप. आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम अलर्ट मोडवर. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात ढगफुटी सदृश पाऊस. पुढचे 2 दिवस कोकण भागाला रेड अलर्ट जारी. रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट. पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट जारी. तर मुंबईसह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट. मुंबई लोकलमध्ये तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास करा, अन्यथा दंड भरावा लागणार. फर्स्ट क्लासमधून उद्यापासून तिकीट तपासणी मोहीम. पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात एन्काउंटर. सोलापुरातल्या लांबोटीजवळ पुणे गुन्हे शाखेची कारवाई. शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख असं सराईत गुंडाचं नाव. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.